शिरपूर तालुक्यातील सरपंच सेवा महासंघ व सरपंच परिषद या संघटनांनी गटविकास अधिकारी, शिरपूर पंचायत समिती यांच्यावर काही कर्मचारी व संघटनांकडून होत असलेल्या कथित खोट्या आरोपांबाबत तीव्र आक्षेप नोंदवत उपविभागीय अधिकारी शिरपूर व मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे यांना निवेदन सादर केले आहे। या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की शिरपूर तालुका हा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात व देशातही शांतता, शिस्तप्रिय व विकासाभिमुख तालुका म्हणून ओळखला जातो। येथील दोन्ही आमदारांनी नेहमीच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला आहे। निवेदनात नमूद केले आहे की काही दलाल व टक्केवारीखोर व्यक्तींनी तालुक्याची बदनामी करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर खोटे आरोप लावण्याचे सत्र सुरू केले आहे। कामचुकार व आळशी कर्मचाऱ्यांना कामाला लावल्यामुळे त्यांना शिस्त लावली जात असून यामुळे अगोदरची आरामदायी नोकरी आता डोईजड होत आहे। परिणामी स्वतःच्या चुका लपवण्यासाठी चोराच्या उलट्या बोंबा मारत काही कर्मचारी संघटनांच्या आडून गटविकास अधिकाऱ्यांवर खोटे व बिनबुडाचे आरोप करत असल्याचा दावा संघटनांनी केला आहे। निवेदनात स्पष्टपणे मांडले आहे की कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यापेक्षा त्यांना बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसांना कायदेशीर उत्तर द्यायला हवे, अन्यथा हे प्रकार प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करून त्यांची प्रतिमा मलिन करण्यास कारणीभूत ठरतील। विशेषतः पशुवैद्यकीय विभागातील कर्मचारी कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहतात अशी ही तक्रार निवेदनात करण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे सोडून गुरांवर उपचारासाठी तासनतास वाट पाहावी लागते। जेव्हा अशा कर्मचाऱ्यांवर चौकशी करून नोटीस बजावल्या जातात तेव्हा तेच कर्मचारी बदनामीकारक आरोप करत असल्याची माहिती संघटनांनी दिली आहे। सरपंच संघटनांनी या निवेदनातून ठाम भूमिका घेत म्हटले आहे की खोटे आरोप करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात यावी, दोषींवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई व्हावी, अन्यथा तालुक्यातील प्रशासकीय व्यवस्था लोकाभिमुख राहणार नाही। निवेदनावर शिरपूर सरपंच सेवा महासंघ तालुका अध्यक्ष योगेंद्र सिंग सिसोदिया, सरपंच परिषद तालुका अध्यक्ष हेमंत सनेर, अहिल्यापूर सरपंच संग्राम सिंग राजपूत, वाठोडा सरपंच नारायण कोंडू चौधरी, अजंडे सरपंच राजेंद्र पाटील, हिंगोणी सरपंच सोमा भिल, जाटोडा उपसरपंच कोमल सिंग राजपूत, अजनाड बंगला सरपंच दरबार सिंग जाधव, बाळदे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील इत्यादींच्या सह्या आहेत।